30 लाख आबा बाबा आमच्याकडे फक्त सावकाराकडेच एवढे पैसे असतात. अरे बाप मग इकडं कशाला आला? नाही काय आहे अमेरिकेत मंदी आली ना. हा ती ढवळे काकाची मंदी अमेरिकेत पोहोचली. ती ढवळे काकाची मंदी नाही, जागतिक आर्थिक मंदी आली ना. असू द्या. त्यामुळे माझी नोकरी गेली. नोकरी गेली. मग मी विचार केला की आपण आता परत आपल्या देशात जाऊया, आपल्या गावात जाऊया आणि शेती करूया. आला का नाही जमिनीवर? म्हणजे जमिनीवर म्हणजे स्वतःच्या जमिनीवर आलास का नाही? स्वतःच्या मातीत आलास का नाही? शाबास. काय काय येतं तुला शेतीतलं? शेतीतलं मला असं येतं की शेतीविषयी मी सगळी माहिती जी आहे, ऍग्रिकल्चर विषयी सगळी माहिती आहे माझ्या लॅपटॉप वर मी फीड केलेली आहे आणि सेव्ह केलेली आहे. पण लॅपटॉपची बॅटरी डाऊन झाली आणि मग मी चार्जिंग करायला गेलो, बॅटरी तर लाईटच नाही. महाराष्ट्र सरकार हे विजेचं महत्व कळालेलं आहे त्यांना. 18 तास लोड शेडिंग करते डायरेक्ट. उरलेल्या तासात लाईट आल्यावर काय चार्ज करायचंय ते करून घ्या. पण आता कसं लॅपटॉप चार्ज नाही केला तर मी शेती कशी? अरे बाळा कॉम्प्युटर वर शेती होत नाही, त्याला तो उन्हात स्थानात राबावं लागतं, त्यासाठी घाम गाळावा लागतो. मला सांग काय पेरायचं, कसली पेरणी करायची? मला साखर पेरणी करायची. आणि मग मिठाईचं पीक काढतो काय? गुलाबजामचे कंस, बालुशाहीच्या शेंगा. अरे तसं नसतं, ऊस पेरावा लागतो, त्या ऊसाची साखर होत असती याड्या. काय झालं, साहित्य संमेलनाची चर्चा चालू होती, त्यात साखर पेरणी हा शब्द होता. चर्चेतच एवढा घोळ आहे, प्रत्यक्ष साहित्य संमेलन झाल्यावर कायच होईल बाबा. काय काय अर्थ निघते काय सांगता येत नाही. शेवटी हौजेला मोलच नाही म्हणा की. सॅन होजे नाही हौशेला मोल नाही म्हणा की असं म्हणा. बरं ऊस कसा पेरायचा मला सांग, काय करायचं त्यासाठी? त्यासाठी सर्वप्रथम बाजारातून ऊस आणायचा. बाजारात ऊस आणायचा नसतो, ऊस बाजारात न्यायचा असतो. येडा आहे का काय रे तू? नाही. अरे काय करावं लागतं त्यासाठी? जमीन अशी कुळवावं लागती. कुळवावं लागती, भुसभुशीत करावं लागती. भुसभुशी बोलतो का थुकतो? भुसभुशीत करावं लागते, भुसभुशीत. भुसभुशी. तिकडं कुठं काम करायचं तू? सॉफ्टवेअर कंपनी. सॉफ्ट करायची जमीन. आलं लक्षात? मग त्याच्यामध्ये अशी नांगरणी करायची. नांगरणी आणि खण पाडायचे. खण पायात कुदळ घुसन. खण असे नाही, खण म्हणजे अशा डिव्हिजन करायच्या, एकदम लाईनशीर, एकदम लाईनीत डिव्हिजन. आणि त्यात ऊसाच्या कांड्या लावायच्या. कांड्या लावायच्या. अरे ह्याच सगळंच अवघड आहे. अरे बाळा तुझ्याकडे मोबाईल आहे का? मोबाईल येस. त्याला रेंज आहे का? रेंज आहे. त्याला कांड्या असतात का नाही रेंजला? कांडी तशा कांड्या ऊसाच्या लावायच्या. स्मॉल कांड्या. आणि मग त्याची लावणी करायची. मग आपण एक काम करू, लावणी करण्यासाठी आपण आउटसोर्सिंग करू. काय करू? आउटसोर्सिंग म्हणजे आपण कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्याला देऊ. असं? हा, मी असं ऐकलंय की सुरेखा पुणेकर फार चांगली लावणी करतात, त्यांना आपण कॉन्ट्रॅक्ट. इथं भेटलास वर भेटू नको बाबा. अरे काय मग त्या सुरेखा पुणेकरांना कॉन्ट्रॅक्ट देऊन ऊसाच्या मळ्यात काय कारभारी दमान करीत बसतो काय? सुपर. अरे येड्या ती लावणी वेगळी, ही ऊसाची लावणी वेगळी. असा ऊस लावायचा, मग व्यवस्थित पाणी द्यायचं आणि मग त्या ऊसाची अमिताभ बच्चन एवढी उंची झाली की त्याची कापणी करायची. तो बाजारात न्यायचा, विकायचा. 4 पैसे आले की मग रातच्या बारीला लावणीला जाऊन बसायचं, फेटे उडवायचे. इट्स इझी. बोलायला इझी आहे, करायला अवघड आहे बाळा, खूप अवघड आहे. तुझ्या कॉम्प्युटर मध्ये एक बटन दाबलं की सगळी माहिती येते. इथं तसं नसतं शेतकऱ्याचं.